पेठ तालुक्यातील नवीन बस स्थानकाचं 3 वर्षापासून अपूर्ण बांधकामाचं उघड्यावर कारभार। गेल्या कित्येक दिवसापासून पेठ तालुक्यातील बसस्थानक बांधकामाबद्दल वारंवार तक्रार करूनही कामात परिवर्तन होत नाही। पेठ तालुका हा अतिमागासवर्गीय तालुका म्हणून ओळखला जाणार आहे। येथील समाज मोल मजुरी करून उपजीविका भागवणार आहे। तालुक्यात आतापर्यंत कित्येक आमदार खासदार होऊन गेले। तालुक्याच्या मागणीवरतून नवीन बस स्थानक बांधकाम सुरू केलं, पण ठेकेदाराचा हलगर्जीपणामुळे व शासकीय पदाधिकारी यांच्या बेजबाबदारीपणामुळे बस स्थानकाची व बांधकामाची दुरावस्था साधारणपणे 73 ग्रामपंचायती तालुक्याला जोडल्या असल्यामुळे बाहेर प्रवास करण्यासाठी एकमेव स्थानक म्हणजे पेठ बस स्थानक। सर्वसामान्य कुटुंबाला प्रवास पर्याय म्हणून बस सेवा हा एक पर्याय आहे, पण बस स्थानकाचं काम साधारणपणे 3 वर्ष पूर्ण होत आली। झालेलं काम निकृष्ट दर्जाचं, याला जबाबदार कोण आहे हे अद्यापच्या बस स्थानकाची वार्ता फलक, ठेकेदारी कोण, मंजुरी कुठून मिळालेली, निधी किती रकमेचा आणि किती दिवसात काम पूर्ण होईल असे फलक लावायला पाहिजे, अद्यापही लावले गेले नाही। मागील काही दिवसात या संदर्भात विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून विचार केला असता अद्यापही तालुक्यातील बसस्थानक कामाचा सुगाम लागेनासा झालाय। जनतेच्या व विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरतून राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे पेठ तालुका अध्यक्ष सोपान पवार यांनी प्रत्यक्ष भेट दिली। बांधकाम जे निकृष्ट दर्जाचं झालं होतं त्याबद्दल संपूर्ण पाडण्यात यावं अशी मागणी होती। नवीन इमारत बांधकाम करण्यात यावं अशी मागणी होती, पण तसं काही झालं नाही। जे आपोआप पडलेलं होतं आणि काही बांधकाम अजूनही निकृष्ट दर्जाच्या, त्यालाच कॉलम सपोर्ट देऊन बांधकाम सुरू आहे। प्रत्यक्ष आज काही बीम लिटल व बांधकाम पडदी पूर्णपणे वाकलेले। संबंधित बांधकाम मिस्त्री विचारले असता ते पाडण्यात येईल असं सांगून मोकळे झाले। एका बाजूने तेच काम रिपेअर करतात आणि दुसऱ्या बाजूने विचारलं की पाडणार आहे असंही सांग। इतका गोंधळ। हे सर्व सामान्य व्यक्तीला उत्तर ऐकून प्रश्न पडेल। हे सर्व काम बघून संबंधित अधिकारी, पेठ तालुका नगरपंचायत पदाधिकारी आणि राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते आपल्या तालुक्यातील बसस्थानक आहे चांगल्या पद्धतीने बांधकाम व्हावं म्हणून प्रत्येकाची प्रथम जबाबदारी आहे। प्रत्येकानं आपलं स्वतःचा बस डेपो म्हणून या कामाकडे पण लक्ष देऊन पूर्ण करून घेण्यात यावं। तसेच आता थंडीचे दिवस आहे, पण रोजचे हजारहून अधिक विद्यार्थी व प्रवासी इथं प्रवास करतात। रोजची उडणारी धूळ, अतिउष्णतेने प्रवाशांना होणारा त्रास याबद्दलही पदाधिकाऱ्यांनी गंभीरतापूर्वक लक्ष दिलं पाहिजे। खेड्यातील समाज यांना सुद्धा सन्मानानं राहण्याचा, फिरण्याचा अधिकार आहे। त्यांच्या रोजच्या प्रवासामुळे व बसस्थानकमधील धुळीमुळे आरोग्यास धोका आहे। किमान बसस्थानकामध्ये पाण्याचा छिडकाव केला पाहिजे। भविष्यात आपल्या हलगर्जीपणामुळे चुकीच्या बांधकामात सहकार्य दिल्यामुळे दुर्घटना होऊ शकते, कारण बसस्थानकाचं काम पायापासून अतिनिकृष्ट दर्जाचं। संबंधित या बांधकाम विभागाच्या अंतर्गत जेही पदाधिकारी आहेत ज्यांनी आपली जबाबदारी इमानदारीत पार पाडावी, अन्यथा तालुक्यातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्ष यांच्या माध्यमातून उपोषणाचा इशारा देण्यात आला। नमस्कार, मी सोपान पवार, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा माहिती अधिकार अध्यक्ष पेठ तालुका। मी मागील वेळेस सुद्धा ह्या बस स्टँड संदर्भात एक बातमी टाकलेली होती, पण आताची पुन्हा एक दिवस मला असं कळालं का इथे जे काही बांधकाम चालू आहे ते प्रत्यक्ष बघून यावं म्हणून मी स्वतः आलेलो आहे। बघतोय गेल्या 3 वर्षापासून या बस स्टँडचं काम चालू आहे। सरकारने निधी उपलब्ध केलेला आहे, पण आपण बघतो पाठीमागं जे आमचा समाज, आदिवासी जो समाज आमचा आहे तो बाजारासाठी येते, शाळेतले कॉलेजचे मुलं आहेत, यांची दुरावस्था 3 वर्षापासून। याला जबाबदार कोण? सरकारने पैसा दिला, ते काम व्हायला पाहिजे वेळेच्या मुदत। इथं जो बोर्ड लावायला पाहिजे याची मुदत किंवा कोणाचं काम, कोणाकडून निधी मिळाला हे सुद्धा काहीही झालेलं नाही। कामाची क्वालिटी तर आपण मागं पण दाखवली, आता पण दाखवतो का कामाच्या क्वालिटीमध्ये असं खुश होण्यासारखं काही नाही। निकृष्ट दर्जाचं काम म्हणजे असं आपण स्वतःचं घर मेहनत करून बांधतो, हे गव्हर्नमेंटचं आहे, सार्वजनिक आहे, म्हणून कसं पण बांधायचं। मला प्रश्न पडतो का हा आमचा समाज जो आदिवासी आहे हा मातीत लोळणारा, मातीत बसणारा असल्यामुळं यांच्याकडे दुर्लक्ष करायचं का? जे काही स्वतःला राजकीय क्षेत्रातून पुढारी म्हणतात किंवा एक नेतृत्व किंवा आदिवासींचे मायबाप समजतात, ह्या लोकांनाही कळत नाही का? गेल्या काही वर्षापासून या तालुक्याच्या अशा अनेक समस्या आहेत। पण मला असं वाटतं का आदिवासींचा फक्त मतदानासाठी वापर होतो का? आदिवासींसाठी हे सरकारने करोडो रुपये खर्च करून बस स्टँडची निर्मिती केली। पूर्वीचं बस स्टँड खरोखर चांगलं होतं। तसं पाहिलं तर एक शेजारी हे बस स्टँड घ्यायला पाहिजे, ती इमारत तोडायला नाही पाहिजे। पूर्ण झाल्यानंतर तोडा किंवा काही केलं असतं, काही अडचण नाही। मला असं वाटतं का ह्या समाजाच्या पिळवणूक करण्यात काही कार्यकर्त्यांना, काही पुढाऱ्यांना, काही राजकीय पक्षातील जे काही मोठे पदाधिकारी यांना एक मजा वाटते का? समाजातील घटक किंवा समाजातील कोणीही कार्यकर्ता पुढे येऊन हे विषय मांडत नाही।
मला एक संशय सुद्धा येतो का प्रत्येक व्यक्ती ह्या दृष्टीने जर विचार करत असेल का हे माझं काम नाही, मग काम कोणाचं आहे? आपला गाव, आपला विकास, आपली जे काही बस स्टँड आहे हे आपलं आहे, म्हणून आपण स्वतः एकदम म्हणजे खरोखर जबाबदारीपूर्वक हे बघितलं पाहिजे होतं, पण असं काही घडलंच नाही. तर काही ग्रामस्थांचं असंही म्हणणं आहे का साहेब टक्केवारी घेतात आणि गप्प बसतात. टक्केवारी घेणं म्हणजे जीवाशी खेळण्यासारखा हा प्रसंग दिसतो. भविष्यात ही इमारत आपण बघतो, ही इमारत आता आपण बघू, ही इमारत जी आहे ती झालेली आहे. मागील वेळेस सुद्धा मी सांगितलं का हे भीम तोडा, पण तोडले नाही, त्यांनी फक्त कॉलम उभे केले. आता बघा हे दोन्ही साईडने दोन्ही भीम उभे केले. हा लिंटल जो आहे हा बघा हा पूर्ण फाटलेला आहे, का लोड आला त्याच्यावर. भविष्यात हे तुटू शकतं, तुम्ही झूम करून दाखवू शकता. हे बघा हे भविष्यात पडलं त्याला जबाबदार कोण असणार? पूर्ण तुटलेला आहे, म्हणजे याचा जो बॅलन्स सरळ पाहिजे तो पूर्ण झुकून गेलेला आहे. तर ह्या अशा गोष्टी, आणि मागील वेळेस सुद्धा तुम्ही पाठीमागं पण बघा हे पूर्ण पाडलेलं आहे, ते ऑटोमॅटिक पडल्यामुळे ते पाडलं. यांनी काही स्वतःहून हे बाकीच्या गोष्टी केल्या नाही, चुकीचं काम झाल्यामुळे ते पडलं गेलं आणि हे पाडलं असं त्यांनी घोषित केलं. आता आपण हे बघतोयच, जे ठेकेदार आहेत, ठेकेदार धात्रक म्हणून हे नाशिकचे रहिवासी का कुठले आहेत हे अजूनही कन्फर्म आम्हाला झालं नाही, कारण इथं जो काही बोर्ड लावायला पाहिजे तो लावल्यामुळे आम्हाला काही माहिती नाही. पण ते धात्रक जे आहेत ते काम कुठं करतात तर पेठ तालुक्यातील हे बस स्टँड आहे, त्या बस स्टँडचं काम त्यांनी घेतलेलं आहे. मग जबाबदारी कोणाची आहे तर त्याची आहे. मग आदिवासी भागात जर तुम्ही काम घेता तर तुम्ही कामाची क्वालिटी द्या. आदिवासी भाग म्हणजे काहीतरी एक मस्करी सारखं आहे, कुणी याचं अरे कसंही काम करायचं असं जर तुमची विचार हेतू असेल तर खरोखर तो चुकीचा आहे. आदिवासी सुद्धा माणसंच आहेत आणि त्यांना सुद्धा ह्या समाजात वर मान करून जगण्याचा एक अधिकार आहे. तर संबंधित जे काही पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते किंवा पक्षाचे नेते स्वतःला जे समजतात यांनी खरोखर या ठेकेदाराला एक बजावणी केली पाहिजे, सांगितलं पाहिजे का हे काम असं चालणार नाही. चांगल्या क्वालिटीचं निकृष्ट दर्जाचं हे काम बघून तर आम्हाला खूपच वाईट वाटतं. पण स्थानिक जे काही नगरपंचायतचे पदाधिकारी आहेत, नगरपंचायतमध्ये काम येतं आणि एसटी डेपोचे जे कोणी मॅनेजर किंवा त्यांचे कोणी पदाधिकारी, कारण ही जबाबदारी सर्वसामान्य वर्गाची आहे, तितकीच सर्वात जास्त जबाबदारी ही बस स्टँड जो कोणी मॅनेजर आहे त्यांची आहे, किंवा नाशिक विभागातील महामंडळाचे जे कोणी पदाधिकारी आहेत ही त्यांची, का काम त्यांच्या क्षेत्रामध्ये चालू आहे तर त्यांची जबाबदारी आहे. हे सर्व त्यांनी लक्षपूर्वक केलंच पाहिजेत होतं, पण मला तसं काही दिसलं नाही. आता हा दुसऱ्यांदा आम्ही हा प्रकार बघतो. पाणी भरपूर शेजारी तलाव आहे, पाणी मारायला पाहिजे किंवा पोत्याचे बाडदनं लावायला पाहिजेत म्हणजे गारवा पकडून राहील, हा सुद्धा हलगर्जीपणा. म्हणजे तुम्ही विचार करा, पेठमध्ये यांच्यावर दबावच नाही कोणाचा. मला तर संशय आहे का टक्केवारी घेऊन आपली गप बसायचं, तुम्ही या कसंही करा आणि कसंही निघून जा. तर असं करू नका. समाजाच्या जीवाशी खरोखर मी विनंती करतो हात जोडून का समाजाच्या जीवाशी खेळू नका. आपलाच समाज आहे, आपलाच समाज तुम्हाला पुढे पाठवतो आणि त्यांच्या जीवाशी खेळणं म्हणजे एक मस्करी नाही आहे. तर खरोखर आपण आदिवासी म्हणून, आदिवासी कार्यकर्ता म्हणून, आदिवासी नेता म्हणून आदिवासींसाठी एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. तसंच जे काही ह्या बांधकामाची देखरेखी जे अधिकारी आहेत, आम्ही तर विचारतो पण आम्हाला कुणाचंही नाव कळत नाही का हे नेमकी काम कुणाचं आहे, कुठून पैसा आला, आम्हाला अद्याप एवढे दिवस झाले कळलेलंच नाही. तर संबंधित माझं विनंती आहे अधिकाऱ्यांना का संबंधित जे कोणी अधिकारी आहेत, मग ते क्वांटिटी विभाग असो किंवा ह्या बस स्टँडचे जे काही वरचे पदाधिकारी ज्यांच्या अंडर हे काम चालतं, त्यांना विनंती आहे का खरोखर ह्या कामाची मुळापासून दखल घेण्यात यावी. जो कोणी ठेकेदार आहे त्याची कामाची क्वालिटी बघा तुम्ही, कामाची तर निकृष्ट दर्जाचं काम आहे, याच्यावर रीतसर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा एक तालुक्याच्या वतीने एक वेगळी भूमिका किंवा रास्ता रोको असे काही भूमिका घेण्याची वेळ येऊ शकते. तसंच मी
पेठ बस स्थानक जे काही अधिकारी आहेत, पदाधिकारी, यांना सुद्धा सांगू इच्छितो का इथं जो समाज आहे, जो उन्हातान्हात बसतो, आपण फॅन लावून आपल्या आपल्या घरात आरामशीर बसतो, पण आता थोडं थंडीचं वातावरण आहे, पण काही दिवसात उष्ण वातावरण, गरमी वाढेल. हे सर्व पत्र्याचे शेड आहेत, पाण्याची पिण्याची सोय नाही. तर समाज आहे, त्या समाजाचा मानव धर्म म्हणून सुद्धा आपण एक चांगलं काम, जबाबदारी म्हणून आपण ही सर्व पार पाडली पाहिजेत होती. पण मला खरोखर वाटतं का या समाजाची दयावया कुणालाही येत नाही. जे 3 वर्षापासून हे रखडलेलं काम आहे, अद्याप हे काम पूर्ण व्हायला पाहिजे. पण खरोखर शासनाने, गव्हर्नमेंटने जे काही पैसे उपलब्ध करून दिले, ह्या पैशाचा बोगस, कारण हे पहिल्यांदा त्यांनी पाडलं, दुसऱ्यांदा पुन्हा तीच परिस्थिती, पाणी शिपलेलं नाही, असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत. मग ही जबाबदारी कुणाची आहे? तर मला वाटतं खरोखर ह्या गोष्टीचं गंभीरपणे, लक्षपूर्वक, काळजीपूर्वक प्रत्येक अधिकाऱ्याने आपापली जबाबदारी म्हणून याच्यात दखल देण्यात यावी. धन्यवाद. प्रतिनिधी पुष्कर गांगोडे, सहसंपादक.